मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही एक फेसकॅम कंटेंट बनवत आहात? तुमचा चॅनल फेसकॅम आहे, तुमचा चेहरा प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतो, तरी सुद्धा एक दिवस असा येतो की या ऑथेंटिक कंटेंट असूनही तुमचा चॅनल डिमॉनिटाइज केला जातो. आजकाल असं खूप चॅनल सोबत होत आहे आणि होऊ शकतं की तुमचाही चॅनल डिमॉनिटाइज होईल. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आज जर तुम्ही एक YouTube चॅनल चालवत असाल तर कोणत्या प्रकारचा कंटेंट तुम्ही अजिबात बनवू नये. हा फेस स्कॅम आहे, नाहीतर तुमचा चॅनल देखील डिमॉनिटायझेशन होऊ शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी बनवत असतो. बघा, YouTubeचे नियम आजकाल खूप कडक झाले आहेत आणि बेसिकली सर्वात मोठा नियम आला आहे ऑथेंटिक कंटेंटवर. आधी काय होत होतं की जेवढेही व्हॉइस ओव्हर चॅनल होते ना, त्यांना जास्त करून ही समस्या येत होती की त्यांच्या अशा ऑथेंटिक नसलेल्या कंटेंटमुळे चॅनल डिमॉनिटाइज केलं जात होतं. पण आता काही अशा चॅनल्सलाही ही समस्या आली आहे ज्याच्यामध्ये क्रिएटर म्हणतो की माझा तर फेसकॅम चॅनल आहे, माझा चेहरा प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसतो, तरी सुद्धा मला या ऑथेंटिक कंटेंटची समस्या आली. मी तुम्हाला 3 केस सांगतो जे मी आत्ताच पाहिले आहे. आत्ताच एका क्रिएटरने मला सांगितलं की त्याच्या चॅनलवर अचानक या ऑथेंटिक कंटेंट प्रॉब्लेममुळे डिमॉनिटायझेशन झाला आहे. कंटेंट प्रॉब्लेम सांगून मग मी त्याला लगेच विचारलं की तुझा चॅनल व्हॉइस ओव्हर आहे का? तो म्हणाला नाही, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्वतः दिसतो. मग मी त्याला सांगितलं ठीक आहे, तुझ्या चॅनलची लिंक पाठव, मी एकदा तुझा चॅनल पाहतो. आता जेव्हा मी त्याचा चॅनल पाहिला तेव्हा मला कळालं की तो एक प्लेयर होता, म्हणजेच गेम खेळणारा. मी त्याबद्दल जास्त सांगणार नाही, कारण प्रत्येकाची ज्याची प्रायव्हसी जपणं खूप गरजेचं आहे. तर एक तो प्लेयर होता. आता त्याने स्वतःचा एक चॅनल बनवला होता, त्यात तो असा गेम खेळायचा जो एकट्याने खेळला जात नाही, तर खूप लोक मिळून खेळतात. उदाहरणार्थ म्हणून आपण स्केटिंग घेतो, जसं खूप लोक एकत्र स्केटिंग करत असतात, तसंच काहीतरी असं होतं की त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच असायचं की एका व्हिडिओमध्ये 8 ते 10 लोक गेम खेळत आहेत. कोणताही गेम घ्या, जसं स्केटिंग असेल तर 8-10 लोक स्केटिंग करत आहेत आणि त्यात तो क्रिएटरही आहे. बस एवढंच व्हिडिओमध्ये असायचं, त्यात काही खास वेगळं नव्हतं. सगळे व्हिडिओ असेच होते जसं एखादा इव्हेंट चालू आहे आणि त्यात खूप लोक गेम खेळत आहेत, त्यात तोही खेळतोय. पण अशा कंटेंटमध्ये कोणत्याही ह्युमन व्हॅल्यू ऍड नव्हती. तो कंटेंट पाहून ना कोणी काही शिकत होता ना कोणाला काही फायदा होत होता. हे लोक फक्त एंटरटेनमेंट करत आहेत, कोणतीही माहिती देत नाहीत. त्यांनी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले आहेत आणि अशा प्रकारचे व्हिडिओ त्या चॅनलवर भरलेले होते, त्यामुळे त्याने ऑथेंटिक म्हणजे खरे विश्वसनीय कंटेंटचा प्रॉब्लेम आला. दुसरा केस असा होता की एक माणूस आपला मोबाईल घेतो आणि फक्त स्वतःचा चेहरा दाखवत कुठेही चालत असतो. आसपासचा आवाज येत असतो, तो जिथे जातो तिथला मार्केटचाही आवाज येतो, लोक दिसत आहेत आणि तो स्वतःही दिसत आहे, पण त्यात कोणतेही ह्युमन व्हॅल्यू नाही. हा केस असा आहे की एक माणूस म्हणतो की मी रिॲक्शन व्हिडिओ बनवतो, पण तो रिॲक्शन व्हिडिओ कसा बनवतो तर तो येऊन फक्त बसतो आणि साईडला कोणताही व्हिडिओ चालू करतो, कधी ग्रीन स्क्रीन वापरतो, स्वतःला एक कोपऱ्यात बसवतो आणि फक्त हसत, कधी दुःखी होतो, कधी रागावतो, म्हणजेच फक्त चेहऱ्याचे एक्सप्रेशन दाखवतो, पण काही खास कंटेंट नसतो. अशा प्रकारचा कंटेंट ऑथेंटिक खरा मानला जात नाही. म्हणजेच एकूणच YouTube असं सांगतं की तुम्ही फेसकॅम कंटेंट बनवत असाल तरी चालेल, पण त्यात काहीतरी ह्युमन व्हॅल्यू, माहिती, उपयोग असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला ह्युमन व्हॅल्यू ऍड करावी लागेल. ती कशी ऍड करू शकता तर तुमच्या व्हिडिओमध्ये एक प्रॉपर स्टोरी असावी, स्टोरी टेलिंग असावं.
स्क्रिप्टिंग असावं, म्हणजे असा कंटेंट तयार करा ज्याच्यामुळे लोकांना एंटरटेनमेंट मिळेल किंवा माहिती इन्फॉर्मेशन मिळेल किंवा काहीतरी शिकायला एज्युकेशन मिळेल, असा उपयोगी आणि अर्थपूर्ण कंटेंट बनवावं लागेल. म्हणजेच थोडी स्मार्टली मेहनत करावी लागेल. नाहीतर अशा प्रकारचे कंटेंट माइंडलेस कंटेंट किंवा AI ऑटो कंटेंट समजला जाईल आणि मग YouTube अशा कंटेंटला ऑथेंटिक मानणार नाही आणि तुमचा चॅनल डिमॉनिटायझर म्हणजेच कमाई बंद करू शकतो. अशा प्रकारच्या कंटेंटला लो इफर्ट कंटेंट किंवा माइंडलेस कंटेंट म्हणलं जातं आणि मग तुम्हाला एक मेल येईल की हा कंटेंट ऑथेंटिक नाही, त्यामुळे तुमचा चॅनल डिमॉनिटायझेशन केला जाईल आणि कमाई पूर्णपणे बंद होईल. म्हणून आजच्या काळात जर तुम्हाला युट्यूबवर काम करायचं असेल तर तुम्ही फेस कॅम काम करा किंवा व्हॉइस ओव्हर चॅनल चालवा, काहीही चालेल, पण त्यात स्मार्ट पद्धतीने ह्युमन व्हॅल्यू ऍड करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुमचा चॅनल मॉनेटाईज होईल. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.